आपण एक बेसिक व्हिडिओ बनवण्याचा विचार केला की ज्यांना अजिबातच आता माहीत नाही स्टॉक मार्केट म्हणजे काय असतं, तर फक्त त्यासाठी मी व्हिडिओ बनवतो. आणि तुम्ही हा व्हिडिओ मध्ये जाणून घेऊ शकता की स्टॉक मार्केट म्हणजे काय, स्टॉक मार्केट कशी चालते, IPO म्हणजे काय, स्टॉक मार्केट मध्ये कोणकोणते इंडेक्स असतात, स्टॉक मार्केटचा चढ उतार कशा प्रकारे होतो, स्टॉक मार्केटमध्ये डिव्हिडंड पण मिळतो तो कशा प्रकारे मिळतो, स्टॉक मार्केट मध्ये काय काय येण्यासाठी अगदीच त्याला एखाद्याला काय माहितीच नाहीये. स्टॉक मार्केट मध्ये येण्यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या असतात किंवा त्यामध्ये गुंतवणुकीचे प्रकार कुठले कुठले आहेत हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचा विषय असतो. या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्या लोकांपर्यंत पोचवा ज्यांना अजून माहीत नाही आहे की स्टॉक मार्केट काय आहे, कसं चालतं. तर आपण आता जाणून घेऊया की स्टॉक मार्केट म्हणजे. तर स्टॉक मार्केट म्हणजे असं ठिकाण जिथं भारतातल्या म्हणजे आपली जी इंडियन इकॉनॉमी आहे, पूर्ण आपल्या भारत देशाची जी इकॉनॉमी आहे त्यामध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत. त्या कंपन्यांमध्ये जे चढ उतार असतात, त्यांचे जे सेल होतात, त्यांचे रेव्हेन्यू जनरेट होतात. मग या सगळ्या कंपन्यांचे लिस्टिंग आपल्या BSE आणि NSE म्हणजे स्टॉक एक्सचेंजमध्ये असते. स्टॉक एक्सचेंज 2 आहेत, त्याबद्दल पण आपण पुढे जाणून घेऊया. तर पूर्ण आपल्या भारताची इकॉनॉमी जी असते ना, जे कंपन्या आहेत ज्या ठिकाणी लिस्ट असतात, ज्या मार्केटमध्ये लिस्ट असतात त्याला स्टॉक मार्केट म्हटलं जातं. हे स्टॉक मार्केट कसं चालतं दिसतो या वीकचा जोपर्यंत हाय तुटत नाही, हा जो हाय ब्रेक होत नाही आणि हाय हे दोन्ही हाय जोपर्यंत ब्रेक होत नाहीत मार्केट त्याच्यावर सस्टेन होत नाही तोपर्यंत ते असं ऑल टाईम हाय जाऊन वरच्या दिशेला जाणं म्हणजे थोडं हे आहे. कारण FI वाल्यांची अगदी थोडी प्रॉफिट बुकिंग रक्त चालू आहे. त्यामुळं आपण अभ्यास करू शकतो यामध्ये बॉक्समध्ये. मी याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती देईन. बघूया पुढचे विषय. तर ओव्हरऑल मार्केट बुलिश आहे आणि फक्त या रेंजमध्ये काय होतं पाहणं महत्त्वाचं ठरेल सध्या. आणि इथून वर गेल्यानंतर काय मार्केट ऑल टाईम आहे जाणार आहे. पण आज आपण याचबरोबर अजून 4 स्टॉक पाहणार आहोत